Hello my dear friends, my name is Lavanya Nilesh Amle. I am from class 9th unity. Today I am going to take here interview of Honorable Assistant Registrar of Cooperative Society of Buldana. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही जे स्वप्न बघितलं होतं ते आणि आता तुम्ही जे आहात यात तुम्हाला तफावत जाणवते का? नक्कीच थोडी तफावत जाणवते. माझं स्वप्न खरं तर IAS होण्याचं होतं, परंतु मी त्यासाठी मनापासून प्रयत्नसुद्धा केले. परंतु काही कारणामुळे मी कुठेतरी कमी पडलो आणि माझं ते स्वप्न पूर्ण झालं नाही आणि मी आज रोजी असिस्टंट रजिस्टर या पदावर काम करत आहे. परंतु या पदावर काम करत असताना सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं काम मी माझ्या विभागाच्या साठी करतो आहे. चांगल्या प्रकारचं योगदान माझ्या पूर्ण क्षमतेने मी देत आहे आणि नक्कीच मला याचा आनंद आहे. तफावत जरी असली तरी मात्र आनंद नक्कीच आहे. तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी कोणापासून प्रेरणा मिळाली? अगदी ग्रामीण भागात शिक्षण झाल्यामुळे नक्कीच असं त्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन मी सांगणार नाही किंवा कोणता मॉडेल हिरोसुद्धा मी सांगणार नाही. परंतु जेव्हा मी शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत होतो त्यावेळेस शाळेच्या निमित्ताने भेटी देण्यासाठी वेगवेगळे अधिकारी यायचे. गावामध्ये ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये सुद्धा वेगवेगळे अधिकारी भेट द्यायला यायचे. गावामध्ये काही प्रोग्राम असेल तर अगदी चांगल्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांना तिथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जायचं आणि आपण सुद्धा त्या खुर्चीवर बसावं अशी माझ्यामध्ये त्यावेळेसपासूनच जिज्ञासू वृत्ती निर्माण झाली होती आणि त्याचाच परिपाक म्हणून मी स्पर्धा परीक्षेकडे वळलो. माझ्या बऱ्याच मित्रांना मी त्याबद्दल विचारलं, अधिकाऱ्यांच्या सुद्धा भेटी घेतल्या आणि अधिकाऱ्यांकडून या पदावर पोहोचण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यानुसार मी त्यावेळेस प्रयत्न केले. आता तुम्ही ज्या पदावर आहात त्यासाठी तुम्हाला कोणते कार्य करावे लागते आणि ते कसे करत असताना तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांसोबत समन्वय साधताना काही समस्या भेडसावतात का? आज रोजी मी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बुलढाणा, तसंच सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव आणि अतिरिक्त प्रभार मोताळा तालुका सहाय्यक निबंधक असे 3 पदांवर मी आज काम करतो आहे. माझ्या काम करत असताना नक्कीच मला निवडणुकीच्या संदर्भात अनेक काम करावं लागतात. तालुका सहकारी निवडणूक अधिकारी म्हणून काम करावं लागतं, कधी वेगवेगळ्या संस्थांचा निवडणूक अधिकारी म्हणून काम करावं लागतं. ज्या संस्था नियमानुसार कामकाज करत नाही त्या संस्थांवर कारवाई करावी लागते, त्यांना अवसानात घ्यावं लागतं. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या संस्थांचं जे लेखापरीक्षण असते त्या लेखापरीक्षण अहवालाची छाननी करावी लागते. असं अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामं मला करावं लागतात आणि त्यातही महत्त्वाचं काम म्हणजे अवैध सावकारी निर्मूलनाच्या संदर्भात आलेल्या तक्रारींचं निराकरण करणे, त्या तक्रारीची चौकशी करणे आणि गुणवत्तेवर निर्णय पारित करणे अशी वेगवेगळी भूमिका मला बजावावी लागते. त्या संदर्भात एखाद्या तक्रारदाराची जर अवैध सावकारीच्या संदर्भात धाडाधडती घेण्याची मागणी असेल तर त्यांचं सत्यापन घेऊन त्याप्रमाणे सुद्धा मला धाडाधडतीची कारवाई महसूल विभागाच्या वतीनं पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने करावं आणि हे करत असताना मला नेहमी नक्कीच सहकाऱ्यांसोबत समन्वय साधणं हे खरं तर एक अत्यंत महत्त्वाचं स्किल आहे. परंतु ज्या सहकार्याला ज्या गोष्टीचं ज्ञान चांगल्या प्रकारे आहे, ज्या गोष्टीमध्ये तो सहकारी चांगल्या प्रकारे योगदान देऊ शकतो. उदाहरणार्थ एखादा सहकारी न्यायनिर्णयाच्या बाबतीमध्ये चांगला त्याचा हातखंडा असेल, एखाद्याचा पत्रलेखनाच्या बाबतीत हातखंडा असेल, एखाद्याला बाहेरून आलेल्या अभ्यागतांसोबत कम्युनिकेशन कसं करावं याचं स्किल असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या स्किलचा वापर करून आणि त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेऊन निश्चितपणे त्यांच्या समन्वय साधून कामकाज चांगल्या प्रकारे करण्याचा मी प्रयत्न करतो. सहकारी संस्थांनी भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी कशा प्रकारे योगदान दिलेले आहे असे तुम्हाला वाटते? खऱ्या अर्थानं सहकारी संस्था हा ग्रामीण भारताचा सगळ्यात महत्त्वाचा कणा आहे असं मी मानतो. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत वेगवेगळ्या प्रकारे सहकारी संस्थांनी आजपर्यंत योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये अमूल नावाची जी डेअरी आहे, आनंद मिल्क युनियन लिमिटेड गुजरातमधील, ती अत्यंत चांगल्या प्रकारचं योगदान देत आलेली आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने असतील, मजूर सहकारी संस्था असतील, या माध्यमातून अत्यंत रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे, तसेच नागरी पतसंस्थांच्या माध्यमातून, नागरी सहकारी बँकांच्या माध्यमातून गरजू लोकांना कर्ज पुरवठा करून त्यांच्या व्यवसायाला हातभार लावणे आणि त्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी प्रयत्न करणे, या माध्यमातून सहकार्याने आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला अत्यंत चांगल्या प्रकारचे योगदान दिलेलं आहे. आणि मला सांगायला हे आनंद होईल की महाराष्ट्राची ओळख ही सहकारांमुळे झालेली आहे. की महाराष्ट्र जो प्रगतीवर आहे यामध्ये सहकाराचं सगळ्यात मोठं योगदान आहे असं मला मनापासून वाटतं आणि त्याचा मला खूप आनंद आहे. असे कोणते परिस्थिती उद्भवली का की ती तुमच्या समोर एखादे आव्हान उभे राहिले आणि तुम्ही त्याचा कसा सामना केला? निश्चितपणे सरकारी अधिकारी म्हणून कामकाज करत असताना दैनंदिन कामकाजामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो, अनेक प्रकारचे आव्हानं वेळेवर निर्माण होत असतात. परंतु अशा अनेक आव्हाने निर्माण होत असताना सुद्धा मी जाणीवपूर्वक एक आव्हान तुम्हाला सांगू इच्छितो की अवैध साखरेची तक्रार माझ्याकडे प्राप्त झाल्यानंतर
अगदी गोपनीयरित्या एका ठिकाणी धाड टाकायची होती आणि त्या ठिकाणी धाड टाकायला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस ज्या ठिकाणी मला धाड टाकायची होती तो व्यक्ती अत्यंत मातब्बर गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती होता आणि त्याच्याबद्दल आम्हाला पोलीस प्रशासनाने सुद्धा सांगितलं होतं की साहेब हा व्यक्ती जरा गुंड प्रवृत्तीचा आहे, तुम्हाला जरा जपून काम करावं लागेल. परंतु तिथे गेल्यानंतर मी आत्मविश्वासपूर्वक अत्यंत चांगल्या प्रकारे माझं प्रेशर त्या व्यक्तीवर क्रिएट केलं आणि माझी झडतीची कारवाई अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडली. हे फक्त चांगल्या प्रकारच्या आत्मविश्वासामुळेच होऊ शकलं असं मला वाटतं. तुम्ही नवीन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना काय सांगा? मी नवीन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना निश्चितपणे असं सांगू इच्छितो की त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये आपलं स्वप्न बघावं. आपल्या आईवडिलांच्या काय अशा अपेक्षा आपल्याकडनं आहे हे जर त्यांनी जाणून घेतलं तर निश्चितपणे त्याला कोणत्याही वेगळ्या प्रेरणेची आवश्यकता नाही. आपल्या आईवडिलांच्या डोळ्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न करावं, सातत्य ठेवावं. एखाद्या वेळेस आपल्याला अपयश जरी आलं असेल तरी त्या अपयशाने डगमगून न जाता आपण निश्चितपणे आणखी यानंतर कशा प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्या चुका दुरुस्त करू असं भान ठेवावं आणि त्यातून शिकत शिकत आपली स्पर्धा परीक्षेची तयारी मनापासून करावी असं मला वाटतं. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.